दैनिक लोकफन में आपका स्वागत है। आज जो हमारे अनिस सेठ इनके ऑफिस में आइए, इनसे जानते हैं क्या है इनकी प्रॉब्लम। बोलिए सेठ। आपल्या भराडीमध्ये आरोग्य उपकेंद्र आहे। उपकेंद्रामध्ये आपले 10-12 गाव येतात। त्या उपकेंद्रामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे आरोग्य समिती 1-1.5 वर्ष पहिले नियुक्ती झालेली आहे। ती नियुक्ती करताना त्याच्या अध्यक्ष सरपंच आहे, बाकी आपले सदस्य ते त्याच्यामध्ये डायरेक्टर आहे। ते प्रत्येक महिन्यामध्ये आरोग्य विभागामध्ये त्याची एक मीटिंग घ्यायला पाहिजे। किंवा पोलिओ डोस आहे, मागे आपला एक कोरोना एक संकट आलेला होता पुऱ्या देशावर, त्या संदर्भात शासनाने असा एक निर्णय घेतलेला की आरोग्य समिती स्थानिक असली तर ते काही आरोग्य अधिकारी लोकप्रतिनिधी लगेच त्याच्यावर मार्ग काढतात। मागच्या आता 2 दिवसापूर्वी पोलिओ डोस होता, ते 103 अंगणवाडीमध्ये त्यांनी सगळे दौंडी दिली गावात। ते 103 अंगणवाडीचे अंगणवाडी सेविका मदनीस यांचा स्ट्राईक आहे। स्ट्राईक असल्यामुळे त्यांनी कुलप उघडली नाही। तिथे पुरे नागरिक गेले। 100 ते 150चा जमाव तिथे जमा झाला पोलिओ डोससाठी। लहान मुलं होते, हे सगळे तिथे थांबले। आम्हाला ते माहीत असतं तर आम्ही तिथेच ते कुलप तोडून ते काहीतरी आपले बिल्डिंग उपलब्ध करून दिली असती। मग आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्ही ते कॅम्प ग्रामपंचायतमध्ये ठेवला। मग हे आरोग्य अधिकारीनं आम्हाला पहिले कळवलं असतं तर आपण ते संपावर ते अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी थोडी आहे। अंगणवाडी हे गावाची मालमत्ता आहे। हे बिल्डिंग नागरिकासाठी कधीही आपण त्याला उपयोग करू शकतो, पण माहीत नसल्यामुळे यांचं नियोजन नसल्यामुळे काय 2 ते 3 तास लोक इकडे तिकडे हिंडत राहिले। त्या संदर्भात मी आपले तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे हे कंप्लेंट दिलेली। दुसरा विषय असा आहे का जिल्हा परिषद उर्दू शाळा ही 1ली ते 5वीपर्यंत आपल्याकडे मंजूर आहे, पण तिथे 3च शिक्षक एक वर्गामध्ये 80 70 मुलं आहे। काय त्यांचा अभ्यास होणार? 1लीचा मुलगा 2रीचा मुलगा एकच वर्गामध्ये। ते मी गट शिक्षण अधिकारी त्यांच्याकडे बी तक्रार दिलेली आहे का बा तुम्ही इथे शिक्षक नियुक्त का करत नाही। त्यांनी नियुक्त नाही केला तर आम्ही त्यावर डायरेक्ट ॲक्शन घेणार आहे पुढे। कारण 5वी वर्ग इथे मंजूर झालेला आहे, आता पुढच्या वर्षी 6वा वर्ग मंजूर होणार आहे, पण ही रिक्त पदं हे 3-4 वर्षापासून त्यांनी भरलेच नाही। 3 शिक्षकावर ते पुरा भर आहे। 3ही बी शिक्षक ते हजर राहत नाही। एक शिक्षक राहिला का पुरे 3 वर्ग सांभाळतो, कसं सांभाळणार तो? 5चा स्टाफ आहे, तिथे 1-2च हजर असतात, बाकी कुठे असतात त्यांनाच माहीत नाही। ते बी आम्ही तिथे मी स्वतः तिथे गेलो। स्वतः गेल्यानंतर मी पाहिले का विद्यार्थी एवढा वरड होता वर्गामध्ये, शिक्षक लोक तिथे हजर नव्हते। मी विचारलं विद्यार्थ्यांना का तुमचे शिक्षक कुठे गेले? ते म्हणे ऑफिसमध्ये गेले। अरे ऑफिसमध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत ते ऑफिसमध्येच बसणार का? वर्ग कशासाठी? त्यांनी वर्गामध्ये बसायला पाहिजे। ऑफिसमध्ये काय असतं? मी ते एक शिक्षकाला तो आला, मी त्याला विचारलं का बा तुम्ही खोल्यामध्ये का हजर राहत नाही? ते म्हणे पालक मेळावा होता। पालक मेळावा मग अरे हो त्या दिवशी असेल बी तर 10-15 घंट्याचा पालक मेळावा असं। मी तिथे गेलो 12 वाजता। 12 वाजता कोणता पालक मेळावा असतो? सकाळी 10 वाजता शाळा भरली तर पालक मेळावा 10:30 वाजता संपून जाईल, 12पर्यंत कसं करायचं? यासाठी ह्या लोकांनी आम्हाला जे गट शिक्षण अधिकारी आहे त्यांनी जे रिक्त पद आहे ते त्वरित भरण्यात यावं। आरोग्य अधिकारी आहे त्यांनी आरोग्य म्हणजे जे सचिव आहे आमचे भराडीचे ते आपल्या महिन्याला का मीटिंग घेत नाही त्यांनी जा विचारायला पाहिजे। आम्ही तर आता त्यांना पत्र दिलेलं आहे, लेखी ठराव घेतला आम्ही ग्रामपंचायतमध्ये। दोन्ही प्रकरणामध्ये ठराव घेतला, ठराव घेऊन त्यांना काप्या दिलेल्या आहे।